छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून शंभू बाळासह निसटले. पुढील खडतर प्रवास शंभू बाळास सहन होणार नाही म्हणून त्यांनी मथुरेलाच काशीपंताकडे शंभूराजाला ठेवून पुढील प्रवास आरंभिला. मथुरेतील रम्य संध्या, दिवे लागणीची वेळ, सूर्य मावळतीला पोहोचलेला, सफेद रंगाचे धोतर आणि पांढरी बंडी घातलेले शंभूराजे काशीपंतांच्या घराच्या अंगणात प्राजक्ताचे झाड न्याहाळत बसलेले होते. त्यांच्या शेजारी बसलेले सर्जेराव म्हणजे शंभूराजासह ठेवलेला एक मराठा सरदार काशीपंतांसोबत गप्पा मारत बसले होते. जेवणाची वेळ झाली, बसून घ्यावं असा घरातून आवाज आला तसं काशीपंतांनी सर्जेरावांकडे बघितलं आणि म्हणाले, जेवण करून पुन्हा निवंत गप्पा मारूयात. शंभूराजे उठून उभे राहिले. तोच वाड्याबाहेर कसला तरी गोंधळ ऐकू आला. सर्जेराव सावध झाले. काशीपंतांचा धाकडा भाऊ केशव लगबगीनं धावत आला. त्याच्या चेहऱ्यावर भीती जमा झाली होती. मुघली सैनिक आलेत, घराघराची तपासणी करतायत, बहुतेक ते शिवाजी महाराजांना शोधत आहेत, कुठल्याही क्षणी ते आपल्या घरी पोहोचतील. भेदरलेले केशवपंत असं म्हणताच मोठ्या निर्धाराने शंभूराजे चालत तळघराकडे निघाले. सर्जेरावही त्यांच्या मागोमाग निघाले. शंभूराजांनी बाजाखालची लपवलेली तलवार काढली. सर्जेरावांनीही होकार देत जिन्याखाली दडलेली तलवार काढली. त्या दोघांकडे पाहत काशीपंतांनी हात जोडले आणि म्हणाले, ही वेळ बळाचा वापर करण्याची नाही राजे, अक्कल हुशारीनेच त्यांना शह द्यायला हवा. सर्जेराव क्षणात शांत झाले आणि विचार करत म्हणाले, किती गणिम आहेत? केशवाने मान खाली घातली आणि म्हणाला, संपूर्ण मथुरेची तपासणी करण्यासाठी आले असावेत, शेकडो असू शकतात. सर्जेरावाने शंभूराजांकडे पाहिलं. तशी शंभूराजांनी तलवारीची म्यान कमरेला अडकवली आणि हात जोडत म्हणाले, आम्हाला आज्ञा द्यावी पंत, आमच्यामुळं तुमच्यावर कोणतंही नाहक नुकसान ओढवावं एवढे आम्ही स्वार्थी नाही आहोत. आम्ही इथून जावं म्हणतो. शंभूराजांनी सर्जेरावांकडे पाहिलं. सर्जेरावांनाही ही कल्पना पटली. त्यांनीही पंतांसमोर हात जोडले आणि म्हणाले, शंभूराजे बोलतायत ते योग्यच बोलतायत पंत. आम्ही तुमच्या घरी आसरा घेतला आहे. हे औरंगजेबाला जर समजलं तर तो आमच्यासोबत तुम्हालाही शिक्षा करेल. त्यापेक्षा आम्ही इथून निघतो. तुम्ही आम्हाला आधार दिला आणि आमच्यामुळे तुम्हाला झालेला त्रास आम्हाला देखवणार नाही. पंताने हात जोडले आणि म्हणाले, माझ्या माती हे पाप चिकटून तुम्ही जाऊ नका राजे. शिवाजी महाराजांनी मोठ्या विश्वासानं तुमची जबाबदारी मला सोपवली आहे. महाराज अजून स्वराज्यात पोहोचलेले नसतील. त्यात तुम्हीही बाहेर पडलात तर स्वराज्याचा वाली कोण राहील, कोण सुरक्षित राहील? महाराज जोवर स्वराज्यात पोहोचत नाही तोवर तुम्ही इथून बाहेर पडणं म्हणजे स्वराज्याला बेवारस करण्यासारखं आहे राजे. कृपया तुम्ही इथून जाऊ नका. शंभूराजे चकित होत म्हणाले, पण आता हे मुघल दारात येतील, घरात येतील, त्यांचा सामना आपण कसा करायचा? आम्ही घरामध्ये लपलो तरी ते आम्हाला शोधतील. हवं तर आम्ही काही क्षण बाहेर जातो आणि गनिम घराची तपासणी करून गेला की पुन्हा आम्हाला तुम्ही घरी घ्या. नाही नाही नाही, तसं केल्यानं धोका जास्त संभवतो. औरंगजेबाचे गुप्तहेरही श्वानाप्रमाणे तुमचा माग काढत असतील. बाहेर पडून तर मोठ्या संकटाला तुम्हाला सामोरे जावं लागेल. काशीपंत असे म्हणाले आणि शंभूराजे हतबलतेने सर्जेरावांकडे पाहू लागले. शस्त्र हाती घेऊ नका, घराबाहेर जाऊ नका, घर सोडून जाऊ नका, तर आम्ही करावं काय पंत तुम्ही सांगा. गणिमांपासून आम्ही आणि तुम्हीही वाचू असा काही उपाय आहे तुमच्याकडे? शंभूराजे असं म्हणत पंतांकडे पाहू लागले. पंतांनी क्षणभर दाराकडे पाहिलं. अजून दारात कोणी आलं नव्हतं. अचानक पंतांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि ते म्हणाले, शंभूराजे, तुम्ही जर परवानगी दिली तर एक कल्पना तुमच्यापुढे ठेवू म्हणतो. शंभूराजांनी होकार दिला तसे पंत बोलू लागले. औरंगजेबाचे गनिम शिवाजी महाराजांना आणि शंभूराजांना शोधत आहेत. त्यांना संशय असेल की मथुरेतल्या कुठल्या तरी घरात हे दोघं लपलेले असतील. म्हणून ते प्रत्येक घरातल्या लोकांना बाहेर काढतील आणि महाराजांना शोधतील. त्यांना कुटुंबातल्या सदस्यांची काही मतलब नाही. त्यांना फक्त राजे हवे आहेत. काशीपंत असं म्हणताच शंभूराजे स्मित करू लागले. सर्जेरावांच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह होते. सर्जेराव म्हणाले, पण मग यात कल्पना कसली? तुमच्या घरातल्या लोकांशी गनिमांना मतलब नाही हे आम्हीही जाणतो. प्रश्न शंभूराजांच्या सुरक्षेचा आहे. शंभूराजे म्हणाले, काका, तुम्हाला त्यांच्या वाक्यातली कल्पना समजली नाही बहुतेक. आपण त्यांच्या कुटुंबातले सदस्य आहोत हे आपण गनिमांना दाखवून दिलं तर ते आपल्याकडे दुर्लक्ष करतील आणि केवळ राजांचा शोध घेतील. सर्जेरावांच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्न होते. तसे काशीपंत म्हणाले, सर्जेराव, तुम्ही आमचे बंधू आणि शंभूराजे आमचे पुतणे आहेत. हे जर आपण गनिमांना पटवून दिले तर मोठं संकट टळेल. सर्जेराव विचार करत म्हणाले, पण हे त्या गनिमांना कसं पटेल? तुम्ही ब्राह्मण, आम्ही क्षत्रिय, बघताक्षणी फरक जाणवतो ना. तसे काशीपंत थोडे नरमले पण धाडस मनात आणत म्हणाले, माफ करा सर्जेराव, पण तुम्ही दोघांनी ब्राह्मणाचे रूप धारण केले तर मुघलांना पटू शकते.
सर्जेराव चकित होऊन शंभूराजांकडे पाहू लागले. शंभूराजांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित होते. शंभूराजे म्हणाले, पण मग आम्हाला ब्राह्मण होण्यासाठी मोठा विधी करावा लागेल ना पंत. तेवढा अवधी तर आपल्याकडे नाही, आणि जरी तसा विधी करायचा म्हटलं तर ते गणिम अतिथी म्हणून यज्ञाभोवती येऊन बसणार नाही का. एवढ्या कठीण समयी शंभूराजे विनोद करत असल्याचं पाहून सर्जेरावांच्याही चेहऱ्यावरचा ताण हलका झाला. भेदरलेल्या चेहऱ्यांवर बळजबरीने स्मित आणत पंत म्हणाले, नाही, विधी वगैरे काही नाही, केवळ ढोंग करायचं. पण तेवढ्यासाठी तुम्हाला केशवपन करावे लागेल आणि गळ्यात जानवं घालावं लागेल. शंभूराजे म्हणाले, फक्त एवढं केल्यानं आम्ही ब्राह्मण होऊ. तसे सर्जेराव म्हणाले, ब्राह्मण होणार नाही तर नाही, पण दिसू तर नक्कीच ब्राह्मणासारखे. तसे पंतांकडे पाहत शंभूराजे म्हणाले, स्वराज्यासाठी जीव मुठीत घेऊन फिरण्याची तयारी आहे आमची पंत. ब्राह्मणाचं सोंग घेण्यास आमची कसलीही हरकत नाही. चला तातडीनं केशवपन करूया. काही अवधीतच सर्जेराव आणि शंभूराजेही केशवपन करून तयार झाले. तोवर काशीपंतांच्या पत्नीने जानवंही तयार केलं होतं. शंभूराजांनी गळ्यातली कवड्याची माळ कपाळाला लावत मोठ्या भक्तीने काढून देव्हाऱ्यात ठेवली. कमरेला पांढरे धोतर, डोक्यांचे मुंडन आणि उघड्या अंगावर जानवे लिहून सर्जेराव आणि शंभूराजे तयार झाले. तोच दारावर मुघली सैनिक दाखल झाले. काशीपंतांनी दोघा मुघली सैनिकांसमोर हात जोडले आणि म्हणाले, काय सेवा करावी मालक. आमचे ब्राह्मण घर, आमच्या हातून काही गुन्हा झाला आहे का. एवढे सगळे सैनिक घरामध्ये येण्याचं कारण काय. मुघलांचा सरदार कृष्णाजी पंतांसमोर थांबला आणि त्यानं सैनिकांना घराची तपासणी करण्याचा आदेश दिला. सैनिक प्रत्येक खोली तपासू लागले. तसा तो सरदार काशीपंत आणि सर्जेरावांकडे पाहत म्हणाला, क्या नाम आहे तेरा. हात जोडत काशीपंत म्हणाले, माझं नाव काशीपंत आणि हे माझे चुलत बंधू सर्जेराव पंत. और ये छोटा, हा माझा पुतणे आहे शिवनंदन. सगळ्यांकडे निरखून पाहत सरदार म्हणाला, शिवा आग्रा से भाग गया है, त्याचा आम्ही शोध घेतोय. तुम्हाला दिसला का तो. नकारार्थी मान डुलत काशीपंत म्हणाले, तो इकडं कशाला येईल मालक. तो निसटला तरी दक्षिणेकडे जाईल ना. तसं वैतागून सरदार काशीपंताकडे पाहू लागला आणि म्हणाला, तुझे जितना पूछा जाए उतना बोल, फालतू की बात मत कर. दिखा क्या शिवा तुझे, सिर्फ इतना बता. नाही 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 दिसला मालक, पण दिसला तर नक्की सांगेल. होकारार्थी मान डुलवत सरदारने सर्जेरावांकडे पाहिलं आणि म्हणाले, तू भी ध्यान में रख, शिवा या उसका लड़का संभा अगर कहीं पर भी दिखाई दिया तो जल्द से जल्द खबर देने के इनाम मिलेगा तुझे. पण जर का काही लबाडी केली तर जीव घेईल तुझा. सगळ्यांकडे पाहत सरदार ताडताड घराबाहेर निघाला. तो गेला तसा सगळ्यांनीच निश्वास टाकला. काशीपंतांनी शंभूराजांसमोर येत हात जोडले आणि म्हणाले, तुमच्या सहकार्याने मोठं संकट टळलं राजे. शंभूराजाने स्मित केलं. तोच त्यांचं लक्ष समोरच्या तुळशी वृंदावनासमोरच्या दिव्याकडे गेलं. वाद संपल्यामुळे दिवा क्षीण झाला होता आणि कुठल्याही क्षणी विझेल असं वाटत होतं. शंभूराजे लगबगीनं दिव्याजवळ गेले. त्यांनी तातडीनं गळ्यातलं जानवं तोडून काढलं आणि वात म्हणून त्या दिव्यात ठेवलं. दिवा पुन्हा शांतपणे तेवू लागला.